ओम साईराम मंडळी, आज आपण कल्याण प्राप्तीमध्ये आपली स्वतःची तळमळ कशी असावी. प्रत्येक भक्ताला वाटतं मला भगवंत भेटावा, मी जर भगवंताची सेवा करतोय, संतांची सेवा करतोय आणि माझ्या या सेवेतनं माझं कल्याण कसं व्हावं, माझा उद्धार कसा व्हावा, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. तर आज आपण जाणून घेऊया की कल्याण प्राप्तीची तळमळ प्रत्येक भक्ताची कशी असावी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जीवनामध्ये आपणच आपला उद्धार करावा, पतन करू नये. कारण की आपणच आपला मित्र असतो आणि आपणच आपला शत्रू असतो. आपण जीवनात अनेकांना दोष देत बसतो की ही व्यक्ती माझ्या जीवनात आली आणि ह्या व्यक्तीमुळे अशा पद्धतीचं कृत्य घडलं. विविध प्रकारचे आपण अनेकांना दोष देतो. पण माणसाला जीवनामध्ये आपल्यात दोष न दिसता समोरील व्यक्तीमध्येच आपल्याला चुका दिसत असतात. प्रत्येक माणसाला हेच वाटतं की जीवनात मी चुकत नाहीये, पण ही व्यक्ती माझ्या जीवनात आली आणि त्याने मला चुकवलं. पण एवढं लक्षात ठेवा, आपल्या जीवनात कुठल्याही व्यक्तीची कशाही पद्धतीची संगती प्राप्त होऊ द्या, पण आपण जीवनामध्ये भरकटता कामा नये. आपण भरकटलात तर आपली केलेली भक्ती सगळी व्यर्थ गेली समजावी. म्हणून आपण आपल्या वाटेवर योग्य तऱ्हेनं चाला. अनेक लोक भेटतील, अनेक लोक तुम्हाला भरकटतील विषयामध्ये. आपण कोणाच्या चकाट्यात येऊ नका आणि आपण जीवनात आपण स्वतःचा उद्धार कसा करता येईल याचा विचार सदैव आपल्या मनात असावा. म्हणून प्रत्येकाला वाटतं की मी योग्य आहे, समोरील व्यक्ती चुकीचा आहे. आपल्यात कधी चुका दिसतच नाही. तात्पर्य हे आहे की आपला उद्धार आणि पतन यात मनुष्य स्वतःच कारणीभूत ठरत असतो. दुसरं कोणीच नाही या जीवनात, या जगात. समोरील व्यक्तीच्या मनामध्ये तुमचं वाईट करण्याचा विचार असेल, तो तुमच्या जीवनात येतोय, तुमच्याशी गोड बोलून तुमच्याशीच राहून तुमचा घात करतोय. पण एवढं लक्षात ठेवा, जिथे आपलं मन आपल्याला सांगतंय की ह्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे, त्या क्षणाला आपण स्वतःच्या मनाची तयारी करून आपण आपला मार्ग सदैव निवडावा. भगवंताने मनुष्य शरीर दिले आहे म्हणजे आपल्या कल्याणाची सर्व सामग्री पण पूर्ण दिलेली आहे भगवंताने. तू स्वतःचा उद्धार कसा करू शकतो हे भगवंताने जर तुम्हाला शरीर प्राप्त करून दिलंय, हा देह प्राप्त करून दिलाय भगवंताने, तर भगवंताने तुम्हाला सगळ्या विषयाशी लढण्याचं अस्त्रशस्त्र दिलंय. अस्त्रशस्त्र वाराचं नव्हे किंवा हत्याराचं कुठलंच नाहीये, हे लक्षात ठेवा. हे जग म्हणजे कुरुक्षेत्र आहे आणि ह्या कुरुक्षेत्रामध्ये अस्त्रशस्त्रांचा संहार केला जात नाही, वार केला जात नाही, तर या जगामध्ये एका सर्वसाधारण व्यक्तीवर शब्दांचा वार केला जात असतो. म्हणून जीवनात आपले शब्द सांभाळून वापरा. इतरांना योग्य तेच शिकवण द्या. जर का आपल्या विरोधात कोणी उभं राहत असेल त्याच्यापासून 10 हात लांब राहा. स्वतःचा जीवनाचा मार्ग स्वतःच निवडा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंतानं जर आपल्याला देह दिलाय तर या देहासोबत नुसता देहच पाठवलेला नाही, अनेक प्रकारच्या सामुग्री देखील दिल्या आहेत जीवनात. म्हणून स्वतःच्या कल्याणासाठी दुसऱ्याची आवश्यकता नसते जीवनात. गुरु, संत आणि भगवानही ज्यावेळेस मनुष्य स्वतः त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्याच्या सन्मुख होतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो, तेव्हाच त्याचा उद्धार करत असतात ते. आपल्या जीवनात कोणी व्यक्ती आला आणि त्याच्यामुळे आपला उद्धार होणार हा विचार मनातून काढा. आपली भक्ती
आपला श्रद्धा, आपली विश्वास भगवंतावर, संतावर एकजूट असला पाहिजे, एक मताचा राहिला पाहिजे. त्यावेळेला कोणाचीच आवश्यकता पडत नाही जीवनात. तो भगवंतच, तो संतच आपल्याला तारून घेऊन जात असतात. जर मनुष्य त्याचा स्वीकार करणार नाही, जर आपल्या जीवनामध्ये योग्य रीतीचा स्वीकार जर मनुष्य करणार नाही, तर ते त्याचा उद्धार कसा करतील? कधीच उद्धार होऊ शकत नाही, करू शकणार देखील नाही. स्वतः शिष्य बनला नाही तर गुरु काय करणार? गुरुनं तुम्हाला दीक्षा दिली आहे, गुरुनं तुमच्यावर कृपा केली आहे, पण मात्र तुम्हाला गुरुची कृपा प्राप्त झाल्यावर देखील, गुरुच्या सहवासात राहून देखील तुम्हाला गुरुचं ज्ञान प्राप्त करता येत नाही म्हटल्यानंतर सगळं व्यर्थ आहे जीवनात. जसे दुसरी व्यक्ती भोजन तर देईल, पण भूक तर स्वतःला हवी आहे. तुम्हाला वाढणारा व्यक्ती वाढेल, पण स्वतःला भूक असणं अत्यंत गरजेचं असतं. स्वतःला भूक नसली तर दुसऱ्याकडून दिले गेलेले उत्तम अन्न म्हणजे भोजन काय कामाचं आपल्यासाठी. तसेच स्वतःची तळमळ नसेल तर गुरु, संत अथवा महात्मे याचा उपदेश काय कामाचा तुमच्यासाठी. म्हणून जीवनामध्ये आपल्याला संत, महंत कृपा करतात, भगवंत कृपा करतात आपल्यावर, पण मात्र आपली तळमळ देखील तेवढीच भगवंताला, संतांना, महात्म्यांना प्राप्त करण्याची असली पाहिजे. तरच जीवनात सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. गुरु, संत आणि भगवंताचा कधीही अभाव नसतो. अनेक मोठे मोठे संत होऊन गेले, आचार्य होऊन गेलेत, गुरु होऊन गेले, भगवंताचे अवतार होऊन गेले, तरी आतापर्यंत आमचा उद्धार झाला नाही. यावरून हे सिद्ध होते की आम्हीच त्यांचा स्वीकार केला नाही. लक्षपूर्वक ऐका. अनेक संत झालेत, भगवंत झालेत, महात्मे झालेत, ते आपल्या जीवनात आले देखील, पण मनापासून तुम्ही त्यांचा स्वीकार केला नाही, म्हणून त्यांनी दिलेला उपदेश तुमच्यासाठी कधीच उपयोगाचा ठरला नाही. म्हणजे आपला उद्धार आणि पतनच आपणच करत आहोत हे लक्षात घ्या. जो आपल्या उद्धारा आणि पतनास दुसऱ्या कारण समजतो त्याचा उद्धार कधीच होऊ शकत नाही. म्हणून जीवनात कधीच कोणाला दोष देऊ नका. आपल्या उद्धारामध्ये आपणच जबाबदार असतो की आपला उद्धार का होत नाहीये. वास्तविक मनुष्य स्वतःचा गुरु आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी जीवनात काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याचा दृढ निश्चय माणसानं करावा. मी जे कर्म करतोय ते माझ्यासाठी योग्य आहे का, किंवा अयोग्य काय आहे याचा विचार आपण स्वतः करावा. वामनराव पै बोलून गेलेत, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजेच काय, आपणच स्वतः गुरु आहोत. आपल्यामध्येच गुरुत्व आहे, ते जागृत करा आणि आपण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. संतांनी तुम्हाला तोच उपदेश दिला, पण त्यांच्या उपदेशातून तुम्ही काहीच शिकला नाही. याच्यासाठी काय आवश्यक आहे की व्यक्तीचं एकाग्र मन असणं महत्त्वाचं आहे. एकाग्र मन एखाद्या व्यक्तीचं असेल तर संतांनी किंवा भगवंतांना त्याला उपदेश केलेला तो व्यर्थ कधी जाऊ शकत नाही. तो त्याच्यासाठी उत्तम ठरू शकतो आणि तेव्हा त्या भक्ताचं, त्या शिष्याचं मन योग्य रीतीनं त्याला गवाही देणार आणि जीवनाची वाटचाल त्याच्या तो मनाने चालणार. कारण का, त्यालाच खऱ्या अर्थानं गुरुकृपा असे म्हटले जाते. तीच खरी गुरुकृपा असते. जीवनामध्ये आपल्याला तेच करायचं आहे की आपण आपल्या मतानं आपल्याला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा ठराव आपण करावा आणि जीवनाची वाढ योग्य रीतीने चालावी. जीवनाचा प्रत्येक
पाया आपल्यासाठी अवघड असतो. आत्मानो गुरुरात्मेव पुरुषस्य विशेषतः श्रीमद भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात 7वा श्लोक आहे. म्हणून उपदेश स्वतःलाच करावा. दुसऱ्यातील उणीव न पाहता आपल्या ठिकाणी काय कमतरता आहे हे सर्वप्रथम बघावे. आपली सवय काय, दुसऱ्या व्यक्तीमध्ये चुका काढण्याची. ती व्यक्ती अशी, ती व्यक्ती त्याच्याशी तशी बोलली. आपलं सगळं आयुष्य यातच आपण घालवतो. म्हणून जीवनामध्ये इतरांमध्ये चुका काढण्यापेक्षा आपल्यात कुठल्या विषयाची उणीव आहे हे सर्वप्रथम शोधा आणि त्याला भरून काढा. ते पाहून, हे सर्व बघून ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. असे करणारा आपणच आपला गुरु बनत असतो. दुसऱ्यामध्ये जे आपण कमीपणा बघतो तो कमीपणा आपल्यात बघा. म्हणजेच आपली चूक आपल्या नजरेस येईल आणि आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं बनण्याचा प्रयत्न करू. आपणच आपला नेता बनतो, आपणच आपला शासक बनतो. तात्पर्य हे की वास्तविक कल्याण गुरुमुळे होत नाही, ईश्वरद्वारा ही होत नाही, तर उलट आपल्या स्वतःच्या खऱ्या खुऱ्या तळमळीनं होते. स्वतःच खरी तळमळ असल्याखेरीज भगवान ही कल्याण करू शकत नाही. म्हणून भगवंताला, संतांना प्राप्त करण्यासाठी स्वतःची तळमळ असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आतापर्यंत आम्ही कल्याणापासून वंचित का राहिलो? गुरुचा अभाव नाही, संत महात्मे याचा अभाव नाही, अथवा भगवंताचाही अभाव नाही. अभाव आहे आमच्या खऱ्या तळमळीचा. कल्याणाची प्राप्ती गुरुच्या, संत महात्म्यांचा अथवा भगवंताच्या अधीन नसून आमच्या स्वतःच्या अधीन आहे. जर आमच्या खऱ्या तळमळीशिवाय सर्व शक्तिमान भगवानही आमचे कल्याण करू शकत नाही, तर मग मनुष्यात कितीशी शक्ती आहे की जिच्या योगे तो आमचे कल्याण करू शकेल? आमची तळमळ नसेल तर लाखो करोडो गुरु केले तरीही कल्याण होणार नाही. आपली तळमळ असणं अत्यंत महत्त्वाचे असते जीवनात. त्याच्याशिवाय आपण कितीही जीवनात गुरु केले तरी सर्व व्यर्थ आहे, लक्षात घ्या. जर आमची हृदयातून खरी तळमळ असेल तर गुरु मिळेल, संत मिळतील, भगवानही मिळतील, चांगली पुस्तके मिळतील, ज्ञानही मिळेल. कसे मिळेल, कशा प्रकारे मिळेल हे भगवान जाणे. फल पिकून तयार झाले की पोपट स्वतः येऊन त्याला चोच मारतो. तसेच आम्ही खरे शिष्य, जिज्ञासू बनलो तर खरा चांगला गुरुतत्व आमच्या जवळ येईल आणि शिष्याला गुरुची जितकी आवश्यकता असते त्यापेक्षा अधिक आवश्यकता गुरुला शिष्याची असते. आमची तळमळ जर खरी असेल तर कोणी कपटी गुरु मिळाला तरी भगवान त्याच्यापासून सोडवतील. आम्हाला कोणी अडकवू शकणार नाही. आणि ज्याच्या अंतःकरणात आपल्या उद्धाराची खरी तळमळ असेल तो कुठेही फसला नाही, असा नियम आहे. खऱ्या जिज्ञासूला उत्तम सत्संग मिळाला तर तो त्वरित त्याचा फायदा घेत असतो. एखाद्या कथा कीर्तनात आपण जातो, आपल्याला योग्य ती शिकवण त्या ठिकाणी भेटली तर तो व्यक्ती निश्चित त्याचा फायदा घेतो. की कीर्तनकार बुवांनी, कथाकार बुवांनी योग्य आपल्याला मार्गदर्शन केलं. जर तुम्ही तुमच्या उद्धाराची इच्छा करीत असाल तर त्यात कोण बाधा करू शकेल? तुमच्या मनाची तीव्र इच्छा असली पाहिजे. स्वतःचा उद्धार कसा करता येईल, भगवंताला कसं प्राप्त करता येईल, जीवनाचा पाया कसा गाठता येईल, ही तळमळ जर का आपल्या मनात असली ना तर कोणीही बाधक आपल्या जीवनात ठरू शकत नाही. आणि जर तुम्ही तुमचा उद्धार इच्छित नसाल तर तुमचा उद्धार कोण करू शकेल? कोणीच करू शकणार नाही. कितीही चांगले गुरु असेल, संत असेल तरी आपल्या इच्छेशिवाय आपला उद्धार कोणीच करू शकत नाही. तर आपण आपल्या उद्धारासाठी तयार असलं तर संत महात्माच काय, चोर डाकूसुद्धा आपली सहायता करतील, दृष्टही आपली सेवा करतील, सिंह सर्प आदीही आपली सेवा करतील. इतकेच नव्हे तर सर्व जगच आपली सेवा करणारे बनतील.
मी असे खूप वेळा पाहिले आहे. की खऱ्या तळमळीनं जी व्यक्ती भगवंताकडे वळते त्या व्यक्तीचे दुःखही त्या व्यक्तीच्या उन्नतीमध्ये सहाय्यक होत असते. लक्षात घ्या, आपण जेव्हा दुःख घेऊन भगवंताकडे संतांकडे जातो ना, तर त्यावेळेला ते दुःख सुद्धा त्याला मदत करण्यासाठी तत्पर असतं. आपण देवळाच्या बाहेर असतो त्यावेळेला आपण अंतःकरणातनं रडतो, दुःख करतो, पण देवळात गेल्यानंतर जे दुःख डोळ्यातनं अश्रूच्या माध्यमातून पडतं त्यावेळेला तेच अश्रू तुम्हाला जीवनात उपयोगी ठरत असतात. दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीस दुःख देण्याच्या बुद्धीनं काही करते, पण त्याचे उलट भलतेच होत असते. म्हणून ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपलं वाईट करण्याचा विचार करत असेल त्याचं कधीच वाईट होऊ शकत नाही. म्हणून सदैव तत्पर राहते म्हणजे गुरुभक्तीत अनन्य रहा. इतकेच नव्हे तर जी भगवंतास मानित नाही, जी व्यक्ती भगवंताला मानत नाही आहे त्यांच्या ठिकाणी जर आपली कल्याणाची खरी तळमळ उत्पन्न झाली तर त्यांचेही कल्याण होत असतं. आपण बऱ्याच वेळेस विचार करतो की हा व्यक्ती कधी कोणत्या दिवशी मंदिरात येत नाही, देवाला नमस्कार करत नाही, तरी त्याचं कसं चांगलं होतं, माझं का होत नाही. त्याने काय केलंय की त्याने त्याच्या चळवळीमध्ये भगवंताला बघितलंय, त्याचा ध्यास त्याने एकनिष्ठ ठेवलेला आहे. आपण देवळातही जातो तरी आपली बुद्धी मलिन असते, आपण कधी जीवनात भगवंताला प्राप्त करण्याची चळवळ करतच नाही, इच्छा जागृत मनापासून करतच नाही. मग कसा तुम्हाला भगवंत प्राप्त होईल आणि कसं तुम्हाला जीवनात मार्गदर्शन भेटेल. दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीस दुःख देण्याच्या बुद्धीनं काही करते, पण त्याचे उलट होत असतं. धनी व्यक्ती काम करण्यासाठी नोकर ठेवतात, पूजा करण्यासाठी ब्राह्मण ठेवतात, पण भोजन करणे आणि औषध घेणे यासाठी कोणी नोकर अथवा ब्राह्मण ठेवत नाही. भूक लागली की भोजन स्वतःलाच करावे, रोगी झाल्यावर औषध स्वतःच घ्यावे लागते. जर रोटी अथवा भाकरी स्वतः खाण्यानेच भूक शमते, औषध स्वतः घेण्यानेच रोग नाहीसे होतात, तर कल्याण ही स्वतःची तळमळ असल्याखेरीज कसे होणार. भूक लागली म्हणून आपण जेवण करतोय, आजारी पडलो म्हणून औषधी घेतोय, सगळ्या कामांना आपण पूजेपासून कामकाजांसाठी आपण नौकर चाकर लावलेले असतात, पण जेवणासाठी आणि औषधीसाठी कधीच नौकर नसतो. ते आपण स्वतः दृढतेनं घेत असतो की माझ्या पोटाला जेवणाची कमतरता आहे, अन्नाची, ते आपण जेवलं पाहिजे, माझ्या औषधींची वेळ झाली, मी औषधी घेतल्या पाहिजे. तर ही तुमची तळमळ आहे आणि आपली केलेली तळमळ आपल्याला किती उपयोगाची ठरते लक्षात घ्या. जेवण केलं तर पोट भरतं, औषधी घेतल्या तर आजार जातो. तर ही त्या ठिकाणी तुमची तळमळ आहे. हीच तळमळ भगवंताच्या भेटीची, भगवंताला प्राप्त करण्याची, संतांच्या सहवासाची असली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही भक्ताला कशाचीही कमतरता भासत नाही. आपण तत्परतेनं भगवान सन्मुख व्हाल तर गुरु संत भगवान सर्व आपली सहायता करण्यासाठी तयारच आहेत, पण कल्याण तर स्वतःलाच करून घ्यावे लागणार आहे. ते आपल्यासाठी सदैव सहकार्य करण्यासाठी तयार असतात संत भगवंत, पण कल्याण आपल्याला स्वतःला करून घ्यायचंय. मार्ग ते आपल्याला दाखवतात, पण त्या मार्गावर चालणं हे आपल्या हातात आहे. म्हणून गुरु आमचे कल्याण करेल असे मानणे ही शुद्ध फसवणूक आहे. आई कितीही दयाळू असली तरी आपल्याला भूक नसेल तर भोजन कसे करू शकेल. आईचं कितीही प्रेम आपल्याविषयी असलं म्हणून आई काय आपल्याला तिच्या हातून घास खाऊ घालणार का. नाही. जोपर्यंत समजत नव्हतं तोपर्यंत आईने तुम्हाला घास खाऊ घातला, आणि जिथून तुम्हाला समजायला लागलं तिथून आपल्यालाच स्वतःच्या हातून घास खावा लागतो. आई फक्त स्वयंपाक करून देत असते तेव्हा. तसंच भगवंत आपल्यासोबत फक्त ताट वाढून देतात, पण जेवायचं कसं हे आपल्या हातात असतं.
तसेच आपल्या ठिकाणी आपल्या कल्याणाची उत्कंठा नसेल तर भगवान परम दयाळू असूनही काय करतील तुमच्यासाठी तेव्हा? काहीच करू शकत नाही. चिरहरण अर्थात वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीनं भगवंताचा धावा केला तर ते वस्त्र रूपानं प्रगट झाले, लक्षात घ्या. पण दूतात हारतेवेळी युधिष्ठिराने भगवंतांचा धावा केलाच नाही तर ते कसे येणार? युधिष्ठिराने 13 वर्ष वनात दुःख भोगले. कुंती मातेनं भगवान श्रीकृष्णास म्हटले की कन्हैया, तुला पांडवांची दया येत नाही? भगवान म्हणाले, मी काय करू? युधिष्ठिराने धृत्यास राज्य, धन, संपत्ती सर्व काही डावावर लावलेत, पण माझी आठवणही केली नाही. मग मी कसा त्याच्या मदतीसाठी धावू आणि मी कसं त्याला काय सहकार्य करू? म्हणून जीवनामध्ये भगवंताचा धावा घ्या. काहीही प्राप्त करण्याची चळवळ सदैव आपल्या जिज्ञासा आपल्या मनात राहू द्या की हे प्राप्त करायचंय आणि ते प्राप्त झालंच पाहिजे. फक्त देवाची कृपा आपल्यासोबत असावी. त्याच परीनं आपण जीवनात सगळ्या गोष्टी हळुवारपणे प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून मंडळी, आज मी आपल्यासमोर जी स्वतःच्या कल्याण प्राप्तीची चळवळ हा विषय मांडला, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तो आपण आचरणात आणा. जीवनात स्वतःचा उद्धार साधून घ्या. स्वतःचं कल्याण कसं करता येईल याचा विचार सदैव करत राहा. दुसऱ्याचं वाईट कधी सोचू नका, मनात विचार आणू नका. आपल्या कल्याणात कुठला बाधा निर्माण होता कामा नये. आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपला विश्वास आणि आपली एकनिष्ठता सदैव रंगात राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या. याच ठिकाणी मी आजचं प्रवचन संपवतो. ओम साई राम.